नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। तर बियर बार हटवण्यासाठी इंद्रप्रस्थ कॉलनीत मतदानावरती नागरिकांचा बहिष्कार, तर अंबादास दानवेंच्या पुढाकाराने रहिवाशांनी मतदान करण्याचा घेतला निर्णय। आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर महापालिकेत आरोग्य विभागामार्फत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी। आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्याशी खास बातचीत। आता बघूया सविस्तर बातम्या। राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आज शनिवारी सकाळी 8:30 वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे। विविध जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असताना छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज मतदान केंद्रावरती ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली आहे। प्राथमिक माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 ठिकाणी अशा प्रकारचा बिघाड झाल्याने काही काळ मतदान थांबवावं लागलं। ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा आरोप काही मतदारांनी केला होता, त्यामुळे केंद्राबाहेर नाराजी व्यक्त करण्यात आली। निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मतदान सुरू होण्याच्या आदल्या दिवशी तसेच मतदानाच्या दिवशी सकाळी मशीनची नियमित तपासणी करण्यात आली होती। तथापि अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे काही काळ मतदान खंडित झालं। मात्र पर्यायी ईव्हीएम मशीन तातडीने उपलब्ध करून देण्यात आली आणि मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। ईव्हीएम मध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याच्या घटनांमुळे काही मतदारांनी निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाबाबत प्रश्न उपस्थित केले। अशा घटना वारंवार घडत असल्याने संभ्रम निर्माण होतोय, अशी प्रतिक्रिया काही मतदारांनी व्यक्त केली। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक सुरू असताना 1-2 ठिकाणी मशीन बदलल्या असून या व्यतिरिक्त अनुचित प्रकार घडला नाहीये, अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे। 1-2 ठिकाणच्या अफवा आम्हाला ऐकायला मिळाल्या असता आम्ही त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांना सूचित करून पाठवलं असल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मतदानाची प्रक्रिया सकाळी 7:30 वाजता सुरळीतपणे सुरू झालेली आहे। 1-2 ठिकाणच्या मशीन बदलण्याच्या व्यतिरिक्त कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे। मी स्वतः जिल्हाभरातल्या काही मतदान केंद्राला प्रत्यक्ष पाहणी देऊन खात्री केलेली आहे। सर्वत्र शांततेत आणि सुरळीतपणे मतदान प्रक्रिया सुरू आहे। काही ठिकाणच्या 1-2 अफवा आमच्यापर्यंत आलेल्या होत्या, त्या ठिकाणी पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकारी जाऊन त्या घटनेची खातरजमा केली। अशा कुठल्याही गैरप्रकाराला त्या ठिकाणी वाव दिलेला नव्हता, परंतु काही ठिकाणी अफवा पसरलेल्या होत्या। परंतु जिल्हाभरातील मतदानासाठी नियुक्त केलेली यंत्रणा ही पूर्णपणे सक्षम आहे। 2 नव्हे 3 प्रशिक्षण त्यांचे घेतलेले आहे, त्यामुळे कुठल्याही मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार निश्चितपणे घडणार नाही। माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी जिल्हाभरामध्ये आणि माननीय पोलीस आयुक्तांनी शहरातील ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवलेला असल्या कारणाने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सुद्धा निर्माण होण्यासारखी परिस्थिती त्या ठिकाणी नाही आणि निश्चितपणे सायंकाळी 5:30 पर्यंत मतदान सुरळीतपणे पार पडले याची मला खात्री आहे। जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडत असताना काही ठिकाणी किरकोळ अनुचित प्रकार पाहायला मिळाले। यात अंबई गटातील नाणेगाव येथे मतदान केंद्रामध्ये भाजप उमेदवार आणि शिवसेना कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची झाली, तर आणखीन एका ठिकाणी मतदानादरम्यान धक्काबुक्कीची घटना घडल्याचं पाहायला मिळालंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रिया सुरू असताना गोंधळाची घटना घडली। सिल्लोड येथील अंबई गटात भाजप उमेदवाराच्या समर्थकांमध्ये वाद निर्माण झाला, तर नाणेगाव येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकारामुळे मतदान केंद्र परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। मतदान केंद्रांमध्ये भाजप उमेदवार आणि शिवसेना कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची झाली, तर आणखीन एका ठिकाणी मतदानादरम्यान धक्काबुक्कीची घटना घडल्याचं पाहायला मिळालं, तर अन्य एका ठिकाणी भाजप उमेदवाराचा आणि शिवसेना कार्यकर्त्यांसह नागरिकांचा गोंधळ पाहायला मिळाला।
सिल्लोड तालुक्यातील अंबाई गटातील नाणेगाव येथे भाजप उमेदवार आणि शिवसेना कार्यकर्ते तसेच नागरिकांची बाचाबाची मतदान केंद्रांमध्ये पाहायला मिळाली. मग उमेदवाराला बाहेर घेऊन जावं लागलं. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकानिमित्त विविध मतदान केंद्रांना उभाटा नेते अंबादास दानवे यांनी भेटी दिल्या. या भेटीदरम्यान मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पडत आहे का याची पाहणी करण्यात आली आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षभूत प्रमुखांशी संवाद साधत आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर भागातील इंद्रप्रस्थ रहिवासी कॉलनीत सिल्वर इन बियर बारच्या विरोधात येथील नागरिकांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवरती आज संबंधित रहिवाशांची शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट घेऊन हा गंभीर विषय छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे वळवलाय. दानवे यांनी या रहिवाशांची समजूत काढून मतदान हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अमूल्य व घटनात्मक हक्क असून लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक जबाबदार नागरिकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावणं अत्यंत आवश्यक आहे, असं सांगत रहिवाशांना मतदान करण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत इंद्रप्रस्थ कॉलनीतील रहिवाशांनी मतदान बहिष्काराचा निर्णय मागे घेत निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचा सकारात्मक निर्णय घेतला. रहिवाशांनी घेतलेला हा निर्णय लोकशाही मूल्यांना बळकटी देणारा असून नागरिकांच्या जबाबदारीचं उत्तम उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया दानवे यांनी यावेळी दिली. कॉलनीतील नागरिकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत प्रशासनाकडे योग्य ती कारवाई करण्याबाबतचा पाठपुरावा करण्यात येत असल्याची ग्वाही अंबादास दानवे यांनी दिली. शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनिमित्त विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पडत आहे का याची पाहणी केली. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बूथ प्रमुखांशी संवाद साधत आवश्यक त्या सूचना केल्या. लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी करण्यासाठी प्रत्येक मतदाराने निर्भयपणे मतदान करावं, असं आवाहन अंबादास दानवे यांनी यावेळी केलंय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 8087771808. अरे हे पार्सल माझं नाहीये सर. पोलिसांच्याकडे बोलतोय. आता तुला पोलीस स्टेशन यावं लागेल आणि त्यानंतर जेल. मी एक स्कॅमर आहे. आज मी पोलीसवाला बनलोय आणि ही आहे माझी शिकार. मी फोन करून कडक आवाजात केवळ हे म्हणालो की आपल्या मुलाच्या पार्सलमध्ये ड्रग्ज मिळाले. बस एवढ्यानंच ते घाबरले आणि त्यांना केले डिजिटल अरेस्ट. सर असं नका करू प्लीज सर. इथं जेल जा नाही तर पैसे द्या. चांगली आहे ना आयडिया आणि सेटअप? आयडिया वाईट पण आहे आणि जुनी पण. आता इंडियाला माहित आहे की स्कॅम कॉज मध्ये कधी ड्रग्ज, कधी किडनॅपिंगच्या खोट्या कहाण्या बनवून पैसे लुटतो. स्कॅमरच्या जुन्या पुराण्या पद्धतीकडे नका देऊ अटेन्शन. इंडिया, स्टॉप, थिंक अँड टेक ऍक्शन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमीमुळे. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करत शहरवासियांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. सदर विभागाच्या मागील वर्षभराच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी उमा शिंदे यांनी. नमस्कार, मी उमा शिंदे एडियनच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्या बरोबर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा सर उपस्थित आहे. एडियनच्या वतीने मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते सर. नमस्कार. आपल्या आजच्या या चर्चेमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर मधील आरोग्य व्यवस्था नेमकी कशी चालतीये, त्यामध्ये कोणकोणत्या सुविधा पुरवल्या जातात याचा आपण आढावा घेणार आहोत. तर सर, मी तुम्हाला विचारू इच्छिते की आपल्या महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य विभागाच्या तर्फे कोणकोणत्या सुविधा नागरिकांना पुरवल्या जातात? चांगला प्रश्न आहे. आरोग्य विभाग छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे आरोग्याच्या ज्या काही प्रायमरी हेल्थ सुविधा आहेत त्या सर्व हेल्थ फॅसिलिटी आपण हेल्थ सर्व्हिसेस आपण नागरिकांना देतो. उदाहरणार्थ MCH विंग, माता बाल संगोपन, त्याच्यानंतर जे काय आहे NCD नॉन कम्युनिकेबल डिसीजेस स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, कम्युनिकेबल डिसीजेस स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, यामध्ये महापालिकेमध्ये जन्म मृत्यू विभाग आहे, मलेरिया विभाग आहे, विवाह नोंदणी आहे आणि मेन म्हणजे रुटीन इम्युनायझेशन जे आहे ते रुटीन इम्युनायझेशन सुद्धा या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे सर्व आरोग्य केंद्रामध्ये महानगरपालिकेच्या राबवलं जातं. जी, याबरोबरच संभाजीनगर मधील जे आरोग्य केंद्र आहेत तर नागरिकांना स्पेशलाइज OPD कोणकोणत्या आरोग्य केंद्रांवरती उपलब्ध आहे जेणेकरून ते तिथे जाऊन लाभ घेऊ शकतात? सध्या तरी जे पॉलिक्लिनिक म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडनं आपल्याला जे सुरू करण्याचं हे आहे, तर मागच्या आम्ही वर्षभरापासून महापालिकेच्या 7 ठिकाणच्या सेंटरवर आपण पॉलिक्लिनिक चालू केलेलं आहे. या पॉलिक्लिनिकमध्ये स्पेशली स्त्रीरोग तज्ज्ञ, ENT सर्जन, ऑप्थॅल्मिक सर्जन, सायकॅट्रिस्ट, सर्जन म्हणजे जनरल सर्जन, या सर्व विविध तज्ज्ञ जे आहेत त्यांचं एनरोलमेंट केलेलं आहे आणि ते तज्ज्ञ वेगवेगळ्या जे डेजला आहेत त्या वेगवेगळ्या 7 जे आपले सेंटर आहे, जसं की बन्सीलाल नगर आहे, N8 आहे, N11 आहे आणि तुमचं सिल्क मिल आहे, क्रांती चौक आहे. तर या विविध सेंटरवर हे सर्व स्पेशालिस्ट जे आहे ते आरोग्य सुविधा त्या ठिकाणी देतात. यासह आपण जर पाहतो की लोकसंख्या जर पाहिली संभाजीनगर मधील तर महिलांचाही पुरुषांच्या बरोबरीने यामध्ये वाटा आहे. तर या महिलांसाठी महानगरपालिकेच्या वतीनं कोणकोणत्या सुविधा पुरवण्यात येत आहेत? महिलांसाठी ज्या काही सर्व हेल्थ सर्व्हिसेस मधल्या सुविधा आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत. प्रत्येक महिला ही जी आहे किशोरवयीन वयापासून ते आपण सिनियर सिटीजन पर्यंत सर्व एज ग्रुपमध्ये त्यांची केअर घेण्यासाठी या आरोग्य विभागामध्ये विविध योजना आहेत. जसं की अडोलसंट क्लिनिक आहे, त्या ठिकाणी पूर्ण त्या अडोलसंट क्लिनिकमध्ये आपण काउन्सिलिंग सेशन घेतो, त्यांच्या समस्या जाणून घेतो, ज्या काही मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल त्यांना पूर्ण त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं आणि याबरोबरच ज्या काही गरोदर माता आहेत त्या गरोदर माताचं रजिस्ट्रेशन ANC रजिस्ट्रेशन पासून पूर्ण डिलिव्हरी झाल्यानंतर PNC पिरियड पर्यंत मुलाचं पूर्ण वॅक्सिनेशन होऊसपर्यंत पूर्ण काळजी आपल्याकडे घेतली जाते. त्या काळजीमध्ये स्पेशली वेळोवेळी त्यांचे जे काही इन्व्हेस्टिगेशन आहेत, ब्लड इन्व्हेस्टिगेशन आहेत, त्याच्यानंतर सोनोग्राफी आहे. सोनोग्राफीसाठी सुद्धा आपल्याकडे प्रायव्हेटचे रेडिओलॉजिस्ट एम्पॅनल्ड आहेत. आपण त्यांची मोफत सोनोग्राफी ही करून देतो आणि त्याबरोबरच जर काही ॲनिमिक मदर असतील तर आयर्न सुक्रोज आपण त्यांना हेल्थ सेंटरला देतो. ज्यावेळेस काही जे पेशंट आहे हाय रिस्क प्रेग्नन्सी ज्या काही आयडेंटिफाय होतात त्यांच्या MCP कार्डवर आपण ते मार्क करून त्यांना आपण टिल डिलिव्हरी अँड आफ्टर इन डिलिव्हरी म्हणजे PNC पिरियड मध्ये सुद्धा आम्ही ते त्यांना ट्रॅक करतो.
सेफ इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी होण्यासाठी जे काही सर्व असिस्टन्स लागतं ते पूर्ण आम्ही देऊन त्या मातेची हाय रिस्क प्रेग्नन्सी जरी असेल तरी त्याची डिलिव्हरी आणि बच्चूसाठी जे काही केअर लागते ते सर्व केअर या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करतो. त्याबरोबरच जर म्हणजे आपली जे टोल फ्री कॉल आहेत त्या कॉलवर कॉल आल्यानंतर त्या मातेला त्यांच्या घरून पिकअप करून आपण आपल्या इन्स्टिट्यूशन मध्ये आणतो आपल्या ॲम्ब्युलन्सद्वारे आणि डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा डिस्चार्ज होतं प्रत्येक डिलिव्हरी झालेल्या पेशंटला परत आपण घरापर्यंत ॲम्ब्युलन्सने त्यांना तिथं पाठवतो आणि त्या ठिकाणी डिलिव्हरीसाठी लागणारे मेडिसिन, त्या ठिकाणी जे काही इमर्जन्सी मेडिसिन आहे, लॉजिस्टिक्स आहे, सर्व मोफत प्रोव्हाइड केलं जातं आणि अत्यंत चांगल्या प्रमाणे त्यांची काळजी घेतली जाते. ज्या प्रकारे तुम्ही आता म्हणालात की गरोदर महिलांसाठी देखील विशेष सेवा पुरवण्यात येतात, तर जे नवजात बाळ आहेत, नवीन जन्मलेली मुलं आहेत, त्यांच्या लसीकरणासाठी काय नियोजन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येतंय? महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडनं 886 लसीकरण सत्र जे आहेत प्रत्येक महिन्याला आम्ही करतो. त्याच्यामध्ये आरोग्य केंद्रामध्ये जे काही लसीकरण आहेत त्याच्यापेक्षा 4 टाइम जास्तचे लसीकरण सत्र जे आहेत आम्ही आउटरीच सेशन म्हणतो. ते विविध याच्यामध्ये ज्या अंगणवाडी आहेत, वेगवेगळे जे काही ठिकाणी जिथं पाली आहेत, जे काही बच्चू तिथं नवीन मायग्रेटेड आहेत त्या ठिकाणी आमच्या ANM आशाताई जाऊन तिथं लाईन लिस्ट बनवून त्या ठिकाणी तिथं ते सर्व बाळांचं लसीकरण करतात आणि लसीकरणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगर महापालिकेचं काम चालू आहे आणि जे काही इंडिकेटर्स आहे स्टेट लेवलला त्या सर्व स्टेट लेवलला आमच्याकडं लेफ्ट आउट ड्रॉप आउट हा रेट जो आहे ते खूप कमी आहे. एक रिसेंट एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर कासलीवाल मार्बल मध्ये जे काही 200, 250, 300 घरं तिथं त्या पॉप्युलेशनचे आहेत तिथं 150च्या वर बच्चू आहेत. बऱ्याच मोठ्या प्रमाणात रिफ्युजल आहे. त्या ठिकाणी म्हणजे आमचे मेडिकल ऑफिसर त्याच्यानंतर प्रायव्हेटचे पिडियाट्रिशियन आम्ही आणून तिथं काउन्सिलिंग केली. मी स्वतः तिथं जाऊन त्या पूर्ण फॅमिलीचं काउन्सिलिंग करून आम्ही तिथलं ते वॅक्सिनेशन केलेलं आहे. जो काही रिफ्युजल एरिया आहे त्या रिफ्युजल एरियासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज करून ते रिफ्युजल आम्ही जे आहेत ते वॅक्सिनेशन आम्ही करून घेतलेलं आहे. जी. यासह नवीन वर्ष सुरू झालं आहे. मागील वर्षांमध्ये मनपा आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले असतील, तर येणाऱ्या नवीन वर्षासाठी या नवीन चालू वर्षासाठी काय प्लॅनिंग, काय नियोजन आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आले? तसं पाहिलं तर आरोग्य विभाग छत्रपती संभाजीनगरचं पूर्ण शहरभर म्युनिसिपल कॉर्पोरेशन एरियामध्ये आम्ही मागच्या वर्षापासून एवढी मायक्रो प्लॅनिंग करून या शहरातला एकही स्लम असा नाहीये की ज्या ठिकाणी आरोग्यवर्धिनी नाहीये किंवा आपला दवाखाना नाहीये. तर शहरातल्या आजच्या डेटला 99 दवाखाने आमचे सुरू आहेत आणि अजून 10 दवाखाने जे आहेत ते येत्या 8 ते 10 दिवसामध्ये सुरू होत आहेत. महापालिकेचे 40 UPSC आहेत. आपल्याकडे 22 आपला दवाखाना सँक्शन झालेले आहेत. ते सुद्धा त्यापैकी 16 कार्यान्वित झालेले आहेत आणि 53 आरोग्यवर्धिनी सँक्शन झालेले आहेत. त्यातल्या 43 ह्या कार्यान्वित आहेत आणि 10 ज्या आहेत ते पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये सुरू होत आहेत. तर या दृष्टीने या सर्व विविध आरोग्य केंद्रातून सर्व प्रकारच्या ज्या काही हेल्थ सर्व्हिसेस आहेत त्या हेल्थ सर्व्हिसेस सर्व नागरिकांना रूट लेवल पर्यंत आम्ही देतो. आणि आता जसे की सेल काउंटर आमच्याकडे आलेले आहेत. आमच्या स्वतःच्या म्हणजे लॅब्स आहेत. पूर्ण इन्व्हेस्टिगेशन होत आहे. तर पुढील काळामध्ये जे काही थोडं पुढं जाऊन एक डायग्नोस्टिक सेंटर आहे, डायलिसिस सेंटर आहे, ऑप्थॅल्मिक युनिट आहे, सोनोग्राफी मशीन इन्स्टॉलेशन आहे,
तर या प्रकारच्या जे काही अजून हेल्थ फॅसिलिटी ज्या आहेत त्या हेल्थ फॅसिलिटी सर्व नागरिकांना देण्याच्या दृष्टीने माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत सर वेळोवेळी या गोष्टीसाठी मार्गदर्शन करतात. आमचे सर्व हेल्थ सेंटर त्यांच्या मार्गदर्शनामुळे अत्यंत अपडेटेड झालेले आहेत. इपॉक्सी कोटिंगचे आमच्याकडे ऑपरेशन थिएटर आहेत. आजच कैसर कॉलनी इथे 8 लॅप्रोस्कोपिक ट्युबेक्टॉमी झाल्या. 2 दिवसापूर्वी N11 झाल्या आणि सांगायचं जर झालं तर 2.5 महिन्यात आम्ही 158 लॅप्रोस्कोपिक ट्युबेक्टॉमी सर्जरी केलेल्या आहेत. त्या दृष्टीने आरोग्य विभाग जे आहे सर्व कार्यरत आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा जे काही सर्व सुविधा 100% सर्व नागरिकांना देण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. मी सर्व नागरिकांना आव्हान करू इच्छितो की हे जे टीबीचे पेशंट आहे त्याच्यासाठी आपल्या भारत सरकार यांनी पौष्टिक आहार सर्व टीबीच्या पेशंटला मिळण्यासाठी निक्षय मित्र म्हणून जी काही निक्षय पोषण योजना जाहीर केलेली आहे. त्याच्यासाठी मागच्या दीड वर्षापासून आपण काम करत आहोत. बरेच निक्षय मित्र यांनी कोणी 100 पेशंट, कोणी 150 पेशंट, कोणी 200 पेशंट, कोणी 50 पेशंट. आमच्या माननीय आयुक्तांनी 50 पेशंट घेतलेत. मी सुद्धा 20 पेशंट दत्तक घेतले आहे. तर याचा खर्च काही फार मोठा नाही आहे. एक पेशंटसाठी 6 महिने आपल्याला ते पौष्टिक त्यांना आहार द्यायचा आहे. त्याच्या ज्या फूड बास्केट आहेत त्या द्यायच्यात. तर 3,000 ते 3,500 रुपये एवढा एक पेशंटसाठी 6 महिन्याचा खर्च लागतो. तर ज्यांना जेवढे पेशंट शक्य आहे 5, 10, 15, 20, 25, 100, 50 तर त्यांनी ते दत्तक घ्यावे. ज्या कारणाने ते आपल्याला 6 महिन्यासाठी त्यांना हेल्दी हाय प्रोटीन डाएट देता येईल आणि त्याची नोंद सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आपल्या नावाची होते आणि ज्या दिवशी आपण निक्षय मित्र म्हणून एनरोल होता त्या दिवशी सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं आपल्याला त्याचं सर्टिफिकेट सुद्धा ऑनलाईन मिळतं. तर सर्वांनी या गोष्टीची दखल घेऊन जास्तीत जास्त निक्षय मित्र होऊन सर्व आपल्या रुग्णांना आपण सहकार्य करावं. आपण आत्ताच छत्रपती संभाजीनगर मधील नागरिकांसाठी असलेल्या आरोग्य सेवेसंदर्भात डॉक्टर पारस मंडलेचा यांच्याशी चर्चा केली आहे. या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूया. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा ADN न्यूज. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. तर बिअर बार हटवण्यासाठी इंद्रप्रस्थ कॉलनीत मतदानावरती नागरिकांचा बहिष्कार. तर अंबादास दानवेंच्या पुढाकाराने रहिवाशांनी मतदान करण्याचा घेतला निर्णय. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर महापालिकेत आरोग्य विभागामार्फत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्याशी खास बातचीत. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.